आणि मग असं आहे की खाली मी कृपया राजकारण सरकारमध्ये सुद्धा जे आहेत ना वेगवेगळ्या घटकांचे लोक असतात आणि ते वेगवेगळ्या घटकांसाठी भांडत असतात. आता मी तर जे आहे गेली 35 वर्ष भांडतोय शिवसेना सोडून. त्याच्यामुळे जे आहे हे असे ज्या विषयाला बगल देण्यापेक्षा पुढे काय चाललं आहे ते पहा. मी काल सकाळी सुद्धा सगळ्यांना सांगितलं की बा त्यांना विचार आहे मराठा समाजाला की तुम्हाला 10% आरक्षण दिलं सेपरेट ते तुम्हाला नको आहे का नाही म्हणून सांगा. तुम्हाला EWS दिलं नको आहे का नाही म्हणून सांगा. तुम्ही सांगा आम्ही ओपनमध्ये सुद्धा जाऊ इच्छित नाही. कशातच जाऊ शकत नाही. सोडणार का? पण हे उत्तर कुणी द्यायला पाहिजे जे सुशिक्षित आहे ज्यांना आरक्षण म्हणजे काय कळतं आहे फायदा कशात आहे तोटा कशात आहे हे ज्यांना कळतं. अरे शिक्षण सम्राट सुद्धा आहेत ना बोला ना त्यांनी अनेक लोक अनेक मंत्री मुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री म्हणजे सगळे आहेत ना त्यांनी सांगावं ना की आम्हाला नको मराठा आरक्षण आमचं काढून घ्या. त्यांनी सांगा आम्ही EWS मध्ये जात नाही. त्यांनी सांगा आम्ही ओपनमध्ये जात नाही आम्हाला फक्त OBCच पाहिजे. फायदा कशात होणार आहे तुमचा एक लक्षात घ्या. शैक्षणिक आणि नोकऱ्यांसाठी आणि त्याच्यासाठी संपूर्ण आर्थिक मदत हे महाराष्ट्र सरकार देत आहे आणि तिथे सेपरेट तुमच्यासाठी आरक्षण आहे. इथे आल्यानं फक्त तुम्हाला मिळणार काय आहे तर राजकीय आरक्षण. राजकीय आरक्षण अगोदरच तुमच्याकडे आहे आपोआपच आहे. मंत्री सगळे आहेत जिल्हा परिषद सगळे आहेत. कुठेतरी जे एखादा सरपंच वगैरे होणार ते सुद्धा व्हायचं नाही. त्याच्यासाठी तुम्ही या तुमच्या मुलाबाळांचं नुकसान करणार का जे सेपरेट तुम्हाला दिलेलं आहे शिक्षणासाठी आणि नोकऱ्यांसाठी.